हॅलो गाईज, वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होपसो सगळे मजेत असाल. तर आज मला पनीरची भाजी बनवायची आहे. भैयानं 3 दिवस झालं पनीर आणून ठेवलंय. शंभू थांब, आले. तर भैयानं 3 दिवस झालं पनीर आणून ठेवलंय आणि त्याला पण खूप इच्छा झाली आहे पप्पाला, आणि त्याला पण कालच म्हणलेले मला. तर का नाही बनवलेलं, पण काल लाईट नव्हती, सो ग्रेव्हीचा थोडा प्रॉब्लेम आहे की कसं काढणार. तर आज पण लाईट नाहीये, पण बघू काहीतरी वाटून वगैरे करू शकतो. तर बघते मी काहीतरी करते आता. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. आता रेसिपीची तयारी करते मी, तर चला मग पाहूया. तर शंभू पण इथेच आहे आता. शंभू, काय काय झालं? काय झालं? काऊन आरडतो? का म्हणून आरडतो? लय मस्ती आली तुला? मग मला काम करू दे ना बाबू. हा, थांब हा. आता मम्मा इथं भाजीची तयारी करते तुला बोलत बोलत. तर हे सर्व घेतलं इथं, कोथिंबीर वगैरे. आता मी लगेच इथं कापून वगैरे घेते सगळं. तर खोबरं कट करून घेतलंय छोट्या छोट्या पीसेसमध्ये, आणि त्यानंतर आता इथं कांदा कट करून घेते. आणि ग्रेव्हीमध्ये कांदा वापरायचा आहे तो आपल्याला मोठा मोठा कापायचा आहे, म्हणजे आधी तो भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर टोमॅटो पण मोठं कापले, आणि जो आपल्याला तेलामध्ये तळायचा आहे ते खूप बारीक चिरून घेतले, आणि एवढी सारी कोथिंबीर आहे. तर आता ह्या सर्वांना भाजून घेते. एवढं भाजून घेतले, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, खोबरं, तीळ आणि हे धने. तर एवढं सगळं भाजून घेतलंय. आता याचं वाटण तयार करते मी. तर मसाला तयार आहे, आता भाजी बनवते मी. आणि हे पनीर आहे. तर तेल टाकून घेतले आधी, आणि त्यामध्ये पनीरचे काप टाकून घेते, आणि ते व्यवस्थित फ्राय करून घेते. म्हणजे असं थोडंसं ब्राऊन वगैरे झालं वरतून की काढून घेते नंतर. तर पनीर व्यवस्थित तळलं होतं, ते काढून घेतलं. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये तूप घातले 2 चमचे. सो ते काय दिसलं नाही टाकताना. तूप घातलं आणि त्यानंतर तेल घातले. तर आपल्या आवडीनुसार घालायचं, आपल्याला जसं पाहिजे तसं. जिरे घातलेत, खडा मसाला घातला आहे, त्यामध्ये जास्त वेळ घातला नाही. फूल घातले, एक लवंग आणि एक दालचिनी वगैरे थोडं घातलं. त्यानंतर कांदा घातला आहे, छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं त्याला. आणि हे बघा इथं पनीर टिक्का मसाला आणलेला आहे पप्पानं. सो त्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी दूध घेतलं आहे, आणि त्यामध्ये हे मसाला टाकून घेते. तर त्याची अशी पेस्ट तयार करायची आहे. आता तुम्हाला दिसेलच. तर मिक्स केल्यानंतर हे असं थोडंसं घट्ट होतं. तर मी याच्या आधी पण पनीरची भाजी बनवलेली, पण हा मी कधी मसाला वापरला नव्हता. यावेळेस मी हा मसाला वापरला होता, तर एवढी छान टेस्ट आली ती भाजीला, सेम हॉटेलसारखी लागत होती. सो ते केलं इथं. आणि त्यानंतर आता घालते अद्रक लसूणची पेस्ट. ते आयतीच होती, सो ती घातली, आणि ते व्यवस्थित तळून घेते. आणि त्यानंतर आता टोमॅटो वगैरे घालून घेते मी. तर टोमॅटो वगैरे व्यवस्थित फ्राय झालं की त्यानंतर आपल्याला हळद पावडर घालायचं आहे. तर अर्धा चमचा घातले. लाल तिखट घातले, जरा कमी तिखट आहे त्यामुळे मी जरा जास्त घालते. आणि त्यानंतर काळा मसाला जो की आमच्या घरचा आहे तोच घालते. तिखट आपल्या हिशोबानुसार घालायचं, कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर जो पनीर टिक्का मसाला दुधामध्ये मिक्स करून ठेवलेला होता तो घातला. व्यवस्थित हलवून घेतलं, तेल सुटेपर्यंत फ्राय केलं त्याला. आणि त्यानंतर कांदा, लसूण, टोमॅटो, खोबरं जे आपण भाजून मसाला केलेला होता, म्हणजे जी ग्रेव्ही केली होती ती घातली आहे. त्याला व्यवस्थित मिक्स केले, आणि याला पण आता 5 मिनटं झाकून ठेवते, म्हणजे याला तेल सुटेपर्यंत झाकून ठेवले. सो बघा इथे तेल वगैरे सुटलं आहे मस्त. आता परत अजून मी थोडा वेळ झाकून ठेवलं होतं, कारण परत थोडंसं अजून असं वाटलं मला की शिजायचं राहिले. तर व्यवस्थित शिजली आहे ग्रेव्ही. आणि आता याच्यामध्ये पाणी घालते आहे. तर आपल्या आवडीनुसार घट्ट किंवा थोडंसं पातळ वगैरे करू शकता. तर ग्रेव्हीची भाजी थोडी घट्टच असते, पातळ नसते. तर मी बघा नॉर्मल ठेवली आहे, जास्त घट्ट पण नाही, खूप पातळ पण नाही. तर मीठ वगैरे टाकून घेतलं, आणि व्यवस्थित झाकून याला शिजवून घेतलं. आणि त्यानंतर पनीर वगैरे टाकून घेते आता मी.
तर पनीरचे काप व्यवस्थित टाकून घेतले आणि त्यानंतर वरतून कोथिंबीर घालते. बाकी सर्व तर टाकलं होतं मी. आणि त्यानंतर आपल्याकडं मलाई वगैरे असेल तर तेही टाकू शकता तुम्ही. माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हती, म्हणजे घरात संपलेली होती, सो मी त्यामुळं नाही टाकलेली. आणि भाजीत मसाले वगैरे व्यवस्थित असतील, खूप जास्त असतील तर थोडी टेस्ट जास्त उग्रट टाईप लागते, तर नॉर्मलच मसाले टाका. मीही नॉर्मल टाकले, सो टेस्ट सेम हॉटेलसारखी आलेली, खूप छान लागत होती भाजी. तर रात्री व्हिडिओ एंड करायला वेळच भेटला नाही आणि त्यानंतर लाईट पण नव्हती, सो मी व्हिडिओ काय एंड केला नाही, कारण लाईट नसल्यामुळे थोडंसं दिसायचं वगैरे प्रॉब्लेम होता. तर लाईट नव्हती आणि बाकी म्हणजे लाईट नसल्यावर कसं गोंधळ वगैरे होतो, तसं चाललेलं. रात्री जेवण वगैरे केलं आणि नंतर लगेच झोपलो. आणि झोपल्यानंतर खूप उशिरा लाईट आलेली, तर म्हटलं ठीक आहे बाबा, सकाळी व्हिडिओ एंड करावा. तर आत्ता व्हिडिओ एंड करते मी. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.